साकोली नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपनं माजी आमदार हेमकृष्ण कापगते यांच्या सुनेला मैदानामध्ये उतरवलंय। त्यामुळे परिवार वादावरून काँग्रेसवर टीका करणारी भाजप स्वतः परिवार वादात अडकल्याची टीका नाना पटोलेंनी भाजपवर केली आहे। साकोली मतदारसंघामध्ये भाजपची एकहाती सत्ता होती, मात्र भाजपनं विकास केला नाही अशी ओरड भाजपच्याच मित्रपक्षातून होते। त्यामुळे यावेळी निवडणुकीमध्ये परिवर्तनाची लाट पाहायला मिळेल असा दावाही पटोलेंनी केला। भाजप असा हे पक्ष की दुसरा आरोप लावायचं, त्यांना हे माहित नाही की एक बोट आपण दुसऱ्याकडे केले तर 4 बोट आपल्याकडे आहे। आणि म्हणून मी जी नीतिमत्तेचं जी भाजप आपली भूमिका मांडते, ती नीतिमत्तेमध्ये आता भाजप राहिलेली नाही। भाजप एनकेन प्रकारे सत्ता आणि सत्तेतून भ्रष्टाचार आणि सर्वसामान्य लोकांच्या अधिकाराला चिरडण्याचं काम, सत्तेच्या भरोशा करण्याचं काम भाजप करते आहे आणि हे आता लोकांना कळलेलं आहे। आणि म्हणून लोकांना पर्याय एकच आहे की काँग्रेसच एक पर्याय आहे।